पण हे जर खालचे लोक जर काम करत नसतील तर गिरीश भाऊचा त्यात काय दोष? हवा गिरीश भाऊची. गिरीश भाऊ तुम्ही काय गिरीश भाऊ काय कुणाची हवा आहे? खोडपे 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 कुणाची हवा आहे? अरे गिरीश भाऊची गिरीश भाऊची हवा आहे. बर येतील निवडून 100%. का बरं गिरीश महाजन? चांगलं काम केले. हा दिलेत सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे. भावना फक्त आता एकच काम करायला पाहिजे, जे आपलं तापी खोऱ्याचं जे पाणी आहे ना मध्ये आणलेलं पुन्हा जवळजवळ 40 खेडे सुजलाम होईल. फक्त एक काम जर करला भाऊ ना म्हणजे नदी प्रकल्पाचं पाणी जोडचं 100% भाऊ कायम पडू शकत. काय सांगाल हवा कुणाची आहे? गिरीश भाऊ हवा कुणाची आहे सध्या? जामनेर शहरामध्ये हवा गिरीश महाजनची. काय सांगाल जामनेर मध्ये हवा कुणाची आहे सध्या? गिरीश महाजन. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागामध्ये आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील जामनेर या विधानसभा मतदारसंघात. होय, जामनेर हा मतदारसंघ भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ म्हणावा लागेल. खरं तर हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्लाच. माता हाच त्यांचा गड भेदण्यासाठीच पूर्वाश्रमीचे भाजपचेच नेते दिलीप खोडपे सर हे आता त्यांच्याच विरोधात त्यांच्या या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. दिलीप खोडपे सरांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. खरं तर या दोघांमध्येच ही लढत जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी होईल असं सांगण्यात येते. मात्र या ठिकाणी दिलीप महाजन यांना दरवेळीप्रमाणे यंदाचा हा गड जिंकण्यामध्ये खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण की खुद्द शरद पवार तसेच मवियातील अन्य नेते जे आहेत ते दिलीप खोडपे यांच्यासाठी आता या सर्व विधानसभेच्या रणांगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्यक्षात आज आपण या मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आजच या ठिकाणी शरद पवार यांच्या सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. एकूणच काय तर संपूर्ण फळी ही गिरीश महाजन यांना हरवण्यासाठी मवियाची तयार आहे. तर मवियाच्या महायुतीच्या बाजूने भाजपची संपूर्ण टीम ही गिरीश महाजन यांना या ठिकाणी जिंकवण्यासाठी देखील तयार आहे. त्यामुळे आता ही लढाई एकदम कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर याच मतदारसंघाचा आज आपण या ठिकाणी आढावा घेतोय आणि या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे जाणून घेतोय. आपण सध्या जामनेर मतदारसंघात आहोत. जामनेरमधल्या या गावात थांबलेलो आहोत. तर दादा काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या इथे? सध्या तरी नामदार गिरीश भाऊ महाजन यांची हवा आहे. कामं झालेत का मतदारसंघात? कामं प्रत्येक गावागावात प्रत्येक समाजाला प्रत्येक गट याला ढोलताशेरी आपलं डोम दिले प्रत्येक समाजाला. बरं इथे पाण्याची व्यवस्था झालेली आहे. मोठं काम दिले, पाईपलाईनचं काम झालेलं आहे. बरं काय झालं? हे तांड्या आमच्या गावात संख्या जास्ती असल्यामुळे आम्हाला छोटा टाकी भेटली छोटी आणि तिचं काम चालू आहे 6 MM ची आसारीचं. हा हे काही बी सांगायला लागले. हा पाण्याची योजना मंजूर केली होती ना तिच्यामधून आता आमचा सरकारी दवाखाना आहे. सरकारी दवाखाना रोडवर पाहिजे होता तर मसनवटीत जायले. तहसील ऑफिस मसनवटीत गेलं. हा काय म्हणतात ते नाही. बरं काय आता गिरीश महाजन यांनी कामं केलीच नाहीत का या मतदारसंघात? काय 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 रोड सोडून गेला मशानभूमीत दवाखाने घालले. पाणी टाकी त्या मशानभूमीत. काय विकास झालाय? विकास काय झालाय मतदारसंघाचा? काय विकास झालाय? विकास भरपूर झालेला आहे. पण तरी बी विकास आहे जसं वाटतं तसं नाही झालेलं आहे असं लोकांचं मत आहे. हा पण विकास कामं भरपूर झालेलं आहे इथं. बरं दिलीप खोपडे कसं? दिलीप खोडपे मी तर मला माहित नाही दिलीप खोडपे पहिल्यांदा बघितलं दिलीप खोडपेंना की कोण कोते. आता मी पहिल्यांदा आज माझ्या गावात बघितलं त्यांना. मी काय दिलीप खोडपे नामदार गिरीश भाऊ यांना तर मी पहिल्यांदा बघतोय 35 वर्षापासून. त्यांनाच बघितले 30 वर्षापासून. कामं चांगले आहे त्यांचे. असं कामं खराब नाही असं काही नाही. कामं आहे, कामं नाही म्हणून असं काही नाही सांगू शकत आपण. काय काय कामं केली त्यांनी? कामात बरोबर. आता काय कामं सांगतो ग्रामपंचायत आपण काही जाऊ शकत नाही पाहत नाही. कामात ग्रामपंचायतला कुठे कामं करतील? गावातले रस्ते तर म्हणजे झालेच नाही. पहिली मुद्दा आमच्या गावाचे कोणते गाव? गणेशपूर
कामं झाले नाही झाले असे बी नाही सांगू शकत आपण. कामं आहे त्यांचे, कामं नाही असं काही नाही. त्यांच्यामध्ये एका गावातला व्हिडिओ व्हायरल झाला होता, ते व्हिडिओ मध्ये आपण काही सांगू शकते गावातले काय. चला दादा काय प्रश्न आहे तिथल्या गावातले? काय नाही चालेल सांगा तुम्ही सांगा बोला. तुमच्या गावाचे काय प्रश्न आहेत? आमच्या गावाची प्रश्न काहीच नाही बुवा. मग काही सगळं चांगलं चाललंय? सगळं चांगलं चालू आहे. हा आमदार काय बोला बोला हा बोला. बोल ना, सांगा तुम्ही काय. कामं झाले का गावचे सगळे? हा, पुरे काम नाही झाले. काय काय राहिले काय? पाण्याची टाकी झाली हा हो, आणि ते मंदिराचं काम चालू आहे फक्त. बरं कोणी केलं का ते? ते गिरीश महाजन काही केलेलं आहे. गिरीश महाजनने पाण्याची टाकी पुरवली. आणि पाणी आहे का पण त्यात? पाणी आहे ना चालू आहे. आहे. आणि नवीन टाकी नाही चालू नाही झालं ते. अजून चालू झालं नाही. मग तुम्हाला पाणी किती दिवसाला एकदा येते? 4-5 दिवसातून येतो. 4-5 दिवसातून. भागते का तेवढं सगळं? आता भागून घेणं पडतं, भागत तर नाही. बर हो, किती वेळाचं पाणी तुम्हाला? एक अर्धा तास पाणी सोडतं प्रत्येक अर्धा वार्डात. तास पाणी सोडतात. बरं रस्ते आहेत का गावात? नाही हो, रस्ते काय रस्ते नाही गावामध्ये. पुढारी खाऊन दादा अर्धा त्यावर गावातले गावात रस्त्यानी संडाशीनी ते संडाशी ह्या रोडनं जर गेलं तर इकडून बाया जाता, इकडून बाया बसतात, सगळे येऊन जाता उघड्यावर आहे. बर काय दादा काय सांगाल, विकास झाला नाही मग गावचा? आमचं गोनेगाव तांडा आहे, तिथला धरणले 5 वर्ष झाले, अजून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि कोणाला पैसे सुद्धा भेटलेले नाही अजून. बर ते काम पेंटिंग मध्ये लई दिवसाचं पडेल, त्याच्यासाठी काय बघत नाही. ते काम तरी पूर्ण केला पाहिजे बर लवकर. कोणी करायला पाहिजे माहिती काम? आमदारांनी गिरीश करा- महाजन. मग गिरीश त्यांना महाजन तुम्ही करायला सांगत नाही का तुम्ही काम मग करा त्यांच्या वगैरे? पाशी गेले होते ना, ते सांगता की होणार आहे पण होणार आहे. होणार. किती वर्षापासून ते रखडले? ते 5-6 वर्ष झाले, ते की पेंटिंग मध्ये पडेल, ते अजून त्याचं बर. काम पूर्ण झालेलं नाही. मग आता निवडणुकीला मतदान मागायला आल्यावर काय करणार? काय म्हणायचं? त्याला फक्त सांगणार की जेवढे आमचे काम आहे ते पूर्ण करून द्यावं फक्त, बर. एवढी मागणी आमची राहील. एवढी मागणी आहे. दादा तुम्ही काय सांगाल, तुतारीकडनं उमेदवार आहेत त्यांच्याकडे कसं बघताय? ते आहेत का इथे? ते मूळचे भाजपामधून प्रवेश करून आलेले हा आहेत. पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहेत ते. बरोबर. आणि तसं म्हटलं तर सरांना तसा पाठिंबा मिळतोय, पण पाहिजे शक्यता गिरीश भाऊचीच आहे, कारण की गिरीश भाऊच येणार आहे बर निवडून. आता एवढी सगळी अडचणी त्यांनी लोकांनी सांगितली. सांगू द्या पण गिरीश भाऊ महाजनच येतील, कारण की त्यांचे कामं वैयक्तिक सभामंडप झाले, प्रत्येकाला सभामंडप दिले, प्रत्येक गावागावात प्रत्येक समाजात दिले. बर आणि हे जे खालचे प्रश्न आहे पाणी नाही, हे ग्रामपंचायतचा विषय आहे. वरतून तर जर भाऊ जर प्रत्येक टायमाला निधी देतात आहे ना, जर हे खालचे लोक जर काम नाही करत असतात त्यात भाऊचा काय दोष आहे? पण लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यांवरती लक्ष ठेवणं हे भाऊंचं काम नाही का? नाही, लक्ष भाऊ कुठे लक्ष नाही, हे तर महाराष्ट्राचे नेते आहे ना. आज मुख्यमंत्रीचा चेहरा ओळखला जाणारा माणूस गिरीश महाजन आहे, पण हे जर खालचे लोक जर काम करत नसतील तर गिरीश भाऊचा त्यात काय दोष? बर गिरीश भाऊंचा त्यात काय दोष असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हवा कुणाची पण? हवा गिरीश भाऊची. गिरीश भाऊ तुम्ही काय? गिरीश भाऊ. गिरीश भाऊ आता कामं सांगत होते तुम्ही, तरी पण गिरीश भाऊ पण ते कामं पूर्ण करतील ना, कामं करतील. कामं पुरं करतील ना, ते बाकी आहे ते करायचं सांगितले ना, हा करतील. सांगितलंय. बरं काय कुणाची हवा आहे? खोडपे खोडपे. बर हवा हा झोडपेची हवा सांगतात. कुणाची? झोडपे खोडपे खोडपेची खोडपे सर. खोडपे सर. बर काही ठिकाणी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं जातंय, तर काही ठिकाणी खोडपे सर म्हणजेच दिलीप खोडपे यांचं नाव घेतलं जातंय. खरं तर ही जी लढाई आहे ती भाजप विरुद्ध तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा या ठिकाणी सामना रंगण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही सर्व नागरिक या ठिकाणी चहाच्या कट्ट्यावरती गप्पा मारत बसली होती. आपण यांच्यासोबत आता इथे संवाद साधलेला आहे. बरं काय वाटतंय, राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हा उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे सगळे म्हणतात म्हणून का? नाही नाही, माणूस चांगला आहे, त्यामुळे माणूस चांगला आहे. अरे त्यानं 2.5 वर्षात तो काना झाला. एकनाथ शिंदेने फडणवीसने पुरी हे लावली वाट लावली. हा पुरं शेतकऱ्यांना कांड करून टाकलं त्यांना. बर शेतकऱ्याच्या मालाले भावनी आज 6,000 रुपये कपाशी कवराले, 15 रुपये किलो न कापूस येचू राहिलो. आज 25% मजुरी घेऊन जाऊ राहिले आमच्यापासून. खाली काय उरू राहिलं शेतकऱ्याला रताळ. एकूणच पाहिलं की सरकारवरती सर्वसामान्यांचा रोष आहे. मात्र तरी देखील या ठिकाणाहून काहींच्या मते गिरीश महाजन हे पुन्हा निवडून येतील, तर काहींच्या मते दिलीप खोडपे हे निवडून येतील असं या नागरिकांचं मत आहे. आपण या मतदारसंघात आणखी पुढे जाणार आहोत आणि तिथे विचारतोय त्यांच्या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची.
जामनेर मतदारसंघातल्या आपण पहूर या गावात आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी हा बसस्थानक आहे आणि या बसस्थानकावरती नागरिक आहेत, प्रवासी आहेत जे जामनेर मतदारसंघातलेच आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा काय सांगाल, मतदारसंघात कुणाची हवा आहे? फक्त गिरीश भाऊ. गिरीश भाऊ येतील. 1,00,000 मतांना निवडून बरं जाऊ द्या. काय सांगाल कुणाची हवा आहे? गिरीश भाऊची गिरीश भाऊची हवा आहे. बरं येतील निवडून. 100% कामं केलेत का त्यांनी? अरे मग मी सरपंच होतो. तुम्ही सरपंच होते? आहेत माझी सरपंच. हा काय ना काम केले. हवा त्याचीच आहे. हवा त्यांचीच आहे. हा. दिलीप खोडपे. दिलीप गोडबे काय सांगता येईल. हा मुळेच का बरं हात का जोडताय म्हणजे? तो बी आपला मित्र आहे पण आता काय सांगा भाजपचेच होते ते. हा पण आता ते आता नाही ना येऊ शकणे. संजू दादा सुद्धा आमचे होते. बर आता फुटून ठीक आहे. गेले. बरं दादा तुम्ही काय सांगाल कुणाची हवा आहे? दिलीप महाजन. गिरीश महाजन. बर फोटो काढून दे. बर एकूणच आपण या ठिकाणी पाहतोय की मतदारसंघामध्ये गिरीश महाजन यांची या ठिकाणी हवा आपल्याला पाहायला मिळते. जामनेर मतदारसंघातल्या पहूर या गावात आहोत आणि आपल्यासोबत ही सगळी मतदार मंडळी आपल्याला या ठिकाणी भेटलेत. दादा काय सांगाल हवा कुणाची? बर हवा गिरीश महाजन. बर काय सांगाल हवा कुणाची? सुरातून आलोय मला. बर हवा कुणाची? गिरीश महाजन. गिरीश महाजन. काय सांगाल? गिरीश महाजन. गिरीश महाजन. गिरीश महाजन. गिरीश महाजन का बरं गिरीश महाजन? गिरीश महाजन चांगले कामं केली. चांगलं कामं केले. लाडके बहिणीचे पैसे वाचवले. हा दिलेत सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे. सगळ्याला भेटले. बर नाही भेटले नंतर देणार. हा ज्यांना नाही भेटले त्यांना नंतर देणार आहे. बर कामं केलेत का? बर लाईट जाते 24 घंटे. बर ही यंदा तर ज्यांची 7वी टर्म असणार आहे. 7वी टर्म असणार आहे. 7वी टर्म आहे. बरं का बरं ते एवढ्या वेळ का निवडून आले? ते गोरगरिबाचे काम करतात, सुखात दुखात जात राहतात. बर. आणि इथं दवाखान्याचे आरोग्याचे सगळे सेवा पुरवतात. बर. रोडाचे गावाचे डेव्हलप बरं झालंय. बर इथं वैद्यकीय सुविधा आहेत का? हो, आहे ना. हॉस्पिटल वगैरे? हा. जर हा. इथे जे नसले तर मग ते मुंबईला पाठवतात त्यांच्या खर्चानं. बर काम चांगले. कामं चांगले आहेत. त्यामुळे ते गिरीश भाऊ अजून सातत्याने बर 100%. बरं इथं महाविकास आघाडीकडून दिलीप खोडपे येतं. ते पण भाजपचेच होते हा. एका काळात. हो काय फरक नाही पडणार भाऊला. फरक नाही पडणार. तुतारी घेतली त्यांनी हातात आता. तुतारी घेतली त्यांनी हातात आता. या आपण तुतारी बी घेऊन पण मग आता काम भाऊचेच आहे ना जास्त. कामं भाऊचीच आहेत. भाऊच लावतील मार्ग. कारण का इकडे पर्याय नाही. हा. भाऊ शिवाय कोणी पर्याय नाही. हे जे आले ते नवीनच आहे. बर दादा काय म्हणताय, कामं केलीत का दादांनी? भाऊंनी कामं केली? काय काय कामं झाली? सगळे कामं झाली. धरणाचं पाणी गावात, असे रस्ते हा मस्त दुरुस्ती झाली. बर दादा तुम्ही काय सांगाल हवा कुणाची? हा गिरीश भाऊचे. बर हा चांगले झाले. काय प्रश्न नाही का मतदारसंघात? प्रलंबित प्रश्न नाही का काय राहिलेले काय कामं? राहिलेली कामं करतील. बर पण हवा त्यांचीच आहे. बर काय सांगाल आणखी काय डेव्हलप व्हायला पाहिजे? भावना फक्त आता एकच काम करायला पाहिजे. जे आपलं तापी खोऱ्याचं जे पाणी आहे ना नागपूरमध्ये आणलेलं पुन्हा जवळजवळ 40 खेडे सुजलाम होईल. फक्त एक काम जर करलं भावना म्हणजे नदी प्रकल्पाचं पाणी जोडचं तर 100% भाऊ कायम पडू शकत. बर नदी जोड प्रकल्पाचं काम जर गिरीश महाजन यांनी केलं तर या ठिकाणच्या 40 गावांना याचा फायदा बसणार आहे. तर आता या ठिकाणी गिरीश महाजन यांचं या ठिकाणी आपल्याला वर्चस्व जो आहे तो त्यांना कायम राखण्यामध्ये या ठिकाणी यश आलंय असं म्हणता येईल. बरं काय म्हणताय? त्यांनी डायरेक्ट ग्रामपंचायत त्या 14 मध्ये सांगितलं होतं पाणी जर नाही आलं बा तापी का इकडे तर मी मतदान सुद्धा मागणार नाही बा. बर मग आज त्यांना परिस्थिती कशी आहे बा आणि त्यांच्याच माणसं कसं काय फुटताय बा. बर नाही ते झाले एकंदरीतच लोकांची भावना आहे. बरं तुम्ही तुमच्या मनाची भावना व्यक्त केली. कोणी आलंच सांगतंय, कोणी आलंच नाही. कोणी दवाखान्यामध्ये बोलतोय, कोणी कसं बोलतोय. बर काय म्हणतात दबाव आहे का तुमच्यावर? नाही दबाव किंवा काही नाही नव सर. जे पण जे कामं त्यांना नाही करते नाव कसं काय घ्यायचं? हा हे ना आता उद्या करायला कामं व्हायले. बर
बरं इथं तरुणांना शिक्षण आहे का व्यवस्थित? पौर म्हणजे एक पण कॉलेज नाही आहे, शाळा एकच आहे, ते पण भाऊची संस्था मार्फत आहे, बाकी कॉलेज वगैरे काही नाही. मग शिक्षणासाठी पोरं कुठे जातात? जामनेरला. बर पहूरच्या जनतेला आपण विचारतो की या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे. दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे? गिरीश भाऊंची. गिरीश भाऊंनी कामं केलीत का दादा? बर हवा आहे त्यांची? आहे. काय काय कामं झाली? भरपूर जनतेचे कामं झाले, रोड काम झालं, शेती कामाचे. बर गिरीश महाजन मंत्री झाले. बर गावचा विकास झालाय का पण तसा पूर्ण? बर रस्ते वगैरे बर झालेत, पाणी वगैरे येते व्यवस्थित? बर या अशा अनेक कामं या ठिकाणी गिरीश महाजन यांनी केलेले आहे आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणजेच पाहूर या गावात आपण आता होतो आणि इथल्या सगळ्या जनतेशी आपण संवाद साधतोय. पण सध्या जामनेरमध्ये आहोत. जामनेरच्या या गावामध्ये आपण फिरतोय. दादा काय सांगाला, हवा कुणाची आहे सध्या? जामनेर शहरामध्ये हवा गिरीश महाजनची आहे. गिरीश महाजनांची आहे. का बरं त्यांची हवा आहे? ते काय सतत राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी 6 पंचवर्षिक घडवलं आहे. तर ते 7वी पंचवर्षिक घडवणार आहे म्हणून हवा त्यांचीच आहे. बर काय या ठिकाणी दुसरा उमेदवार कोण आहे? दुसरा उमेदवार खोडपे सर. काय वाटतं त्यांच्याबद्दल? काही नाही, ते यांच्या सोबतच होते, पण ते तिकडे गेल्यामुळे काय असतं थोडं वातावरण बदलल्यामुळे लोक म्हणतात हे त्यांची हवा आहे. काय महाविकास आघाडीकडे एक दुसरा उमेदवार नव्हता का सक्षम? त्यांना फोडून घेतलं इकडं का ते स्वतःहून गेले? ते स्वतःहून गेले. बर बर आता ते त्यांना उमेदवारी पाहिजे होती म्हणून गेलेत का कसं? त्यांना उमेदवारी पाहिजे होती कारण की त्यांना जे झडपीचं तिकीट दिलं आहे, झडपीमध्ये त्यांना गिरीश महाजननीच पुढे केलं होतं. बर आता पण त्यांना वरचं तिकीट पाहिजे होतं, ते त्यांच्यासोबत गेले. बर का त्यांना भाजपकडनं का तिकीट देण्यात नाही आलं? भाजपकडनं त्याच्या खोडपे सरापेक्षा ज्येष्ठ नेते भरपूर आहेत. नेते भरपूर आहेत. हो, पण सरांची इच्छा होती की मला तिकीट पाहिजे, दिलं त्यांनी सरांना. नवीन चेहऱ्याला संधी द्यावं असं वाटत नाही का? नवीन चेहऱ्याला संधी द्यावं. नवीन चेहऱ्याला संधी दिल्या जाते. आता प्रत्येक एवढे मोठे नेते आहेत ते प्रत्येकाला संधी देतातच ना. पण एवढी मोठी संधी कोणाला मिळत नाही ना, पटकन नाही मिळत. आपण भाजपमध्ये तर प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते असं सांगितलं जातं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली जाते ना, टाइम पाहून दिली जाते ना, वेळ पाहून दिली जाते. काय काय कामं झाली मतदारसंघातले, काय सांगाल त्याबद्दल? आता जामनेर शहरात जर पाहाल तर सर्वांना समजतंय की काय विकास झालाय. बर करताय ना सर्वजण. पाण्याचा प्रश्न आहे जरा. पाण्याचा प्रश्न तर आधीपासूनच मिटला आहे. बर आपल्यासोबत आणखी मतदार आहेत. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? हवा कुणाची? हवा तर जामनेरची कोणाची सांगू शकत नाही. कोणाची का बरं असं? खोडपे सर तिकडनं ताकद लावतायत. आज शरद पवारांची सभा होती तिथं. हो बरोबर आहे. भाऊंचं स्थान चांगलं आहे ना, खोडपे सरांचं बी चांगलं आहे. भाऊंनी चांगलं बसताना जनतेच्या पुढे आपण काही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. जनतेच्या पुढे आपण काही बोलू नाही. आपण तुम्ही पण जनता आहे, तुमच्या मनात काय चाललंय नेमकं? आमच्या मनात काय आता काय विचार सांगणार काय आमच्या मनात काय, आम्ही काय सांगणार? तुम्ही काय सांगाल दादा, हवा कुणाची? गिरीश महाजन. गिरीश महाजन. का बरं त्यांची हवा आहे? कामं झालं गेलं ते ना, कामं चांगलं केले. पीक विमा, PM किसान त्यांच्या काढत होते सगळं. होय. काँग्रेसच्या काळात नाही झालं का? कुठे झालं? नाही झालं. झालंच नाही ना. बर आता ते भाऊंना निवडून द्यायचं. हो खोडपे सर पण आहेत रिंगणात आहे, पण ते आता काय आहे त्यांच्याच मध्ये होते ते. आता काय आहे तेच तुटले, त्यांचं दुकान बांधून घेऊन बसले ते. आता काय बर का बरं ते तिकडे पलीकडे गेले? त्यांचं काय असेल त्या अंतर्गत आपल्याला काही माहिती. तुम्हाला माहित नाही. पण जामनेरचा विकास कोणी केलाय? गिरीश महाजन. बर हवा तसा विकास झालाय? फिर झालाय. हो बरं बरं हवा तसा विकास झालेला आहे. जामनेरची जनता खुश आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर गिरीश महाजन यांच्याकडेच आता पुन्हा एकदा आमदारकीची संधी येईल असं देखील इथल्या जनतेकडनं सांगितलं जातंय. या गावात फिरतोय, आपल्यासोबत मतदार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा काय सांगाल, हवा कुणाची? हवा गिरीश महाजनची. हवा गिरीश महाजनची. बाबा तुम्ही? गिरीश महाजन. बरं दादा तुला काय वाटतंय? गिरीश महाजन. गिरीश महाजन. का बरं ते येतील पुन्हा एकदा निवडून? त्यांनी जामनेरमध्ये कामं केले, चांगले कामं केले. लोकांशी लोकनेते चांगले वागले. आणि संबंध चांगले, लोकांशी संबंध चांगला आहे. चांगला आहे. बर आणखी तुम्ही काही सांगू शकता का त्यांच्या कामांबद्दल? कामं चालूच आहे. कामं चालूच आहे. बर दादा त्यांच्यावरती म्हणजे आता त्यांना हरवण्यासाठी इथं शरद पवार गटाकडून खडपे सर असतील, खोडपे सर, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. कसं बघता? हरवू शकतील का? हरू शकतील. हरवू शकतील. काय 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 कारणं देऊ शकाल त्याचे? ते कारण काय देऊ शकणार आहे? आता यांचे 30 वर्ष झाले
आमदार आहे हा आणि सगळी ओळख परिचय दाबून आहे. हा दांडगा परिचय एकदम चांगला. बरं, ते असलं तरी मग यावेळेस अपयश येईल असं सांगण्यात येतंय, नेमकं काय कारण? आम्ही तेच ऐकतोय अपयश होईल असं आम्ही ऐकतोय, हा पण तसं काहीच होणार नाही. बरं, असं वाटतंय की मराठा फॅक्टर या ठिकाणी काम करेल. करेल. बरं, तुम्हाला काय वाटतं मित्र? येणार तर गिरीश महाजनच, कारण की 14 पासून जे जामनेरचा कायापालट झालेला आहे. विकास कामं खूप तीव्र जोरावर इथं होत आहे. म्हणजे पहिले जे रस्ते असो, इथं ते अंडरग्राऊंड चेंबर वगैरे असो, आमच्या सोनबर्डीचं काम असो, हे खूप चांगल्या प्रमाणात झालेलं आहे आणि लोकांना ते आवडलेलं सुद्धा आहे. तर त्यामुळे मला जरा असं एक्झिट पोल वगैरे जे काही सांगतील ते काही होऊ शकणार नाही. येतील तर गिरीश महाजनच. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आणि राज्य सरकारच्या समन्वयाची भूमिका त्यांनी बजावली. मात्र जरांगे पाटलांनी कधी कधी डायरेक्ट थेटपणे गिरीश पाटलांना देखील, गिरीश महाजनांना देखील असं डायरेक्ट फटकारलंय, डायरेक्ट पंगा घेतलाय त्यांच्यासोबत. कसं बघता? त्याचा कुठेतरी तोटा त्यांना सहन करावा लागेल का यंदा? नाही करावं लागेल. नाही करावं लागेल. बर, येतील निवडून? बिलकुल गॅरंटी आहे. गॅरंटी. बर, शरद पवार इकडे सभा घेत आहेत, काय काय वाटते? घेतात सभा, म्हणजे असं इलेक्शन मध्ये जसं असतं प्रचारार्थ सभा सगळेजण घेतात सगळेच. तर बरोबर आहे. आता गिरीश महाजन हे ज्या पोझिशनला तिथं आहे आणि ज्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले व्यवस्थितपणे, तर त्यांच्या विरोधात आल्यानंतर मग शरद पवार यांची सभा तर होणारच ना, त्यांचाच उमेदवार असणार. खडसे पण ताकद लावतायत महाजनांना हरवण्यासाठी. हा, मग लावतीलच. आता विरोधात आले म्हणजे मग ताकद तर लावणार एकमेकांना विरोधात. तर शेवटी आता 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर समजणार काय होणार काय नाही. पण भाजपचेच नेते भाजपच्या नेत्यांचे पाय खेचर असं वाटत नाही? त्यावर तर मी जास्त काही टिप्पणी करू शकत नाही, कारण मी राजकारण एवढं सक्रिय नाही, मी मोजकं पाहतो वगैरे. नाही, पण एक बघताना काय वाटतंय, कारण की दिलीप खोडपे सर झाले भाजपचे, दिलीप खडसे झाले, सॉरी एकनाथ खडसे झाले भाजपचे. बरोबर. मग त्यामधले जे मतभेद आहे ते का कशामुळे फुटले, काय फुटले, तर त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नाही, आम जनतेला तर काही माहिती नाही. बरोबर, तर त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. नक्कीच. आता आपण पाहिलं की या ठिकाणी तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या सगळ्यांचं मत आपण एकूणच घेतलेलं आहे. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्येच इथलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होताना दिसून येते. खरं तर यंदाची निवडणूक ही गिरीश महाजनांसाठी अवघड जाईल असं सांगण्यात येते, मात्र खरंच तितकी अवघड जाईल का हा आता खरा प्रश्न आहे. जामनेरमधल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाजवळ सध्या मी आहे. नगर परिषद देखील याच बाजूला आहे. दादा काय सांगाल, जामनेरमध्ये हवा कुणाची आहे सध्या? गिरीश महाजन. गिरीश महाजन. का बरं त्यांची हवा आहे? त्यांच्या हवा आहे, त्यांच्या कामं बरेचसे झाले, कामं केलेली आहेत. काय काय कामं झाले आतापर्यंत? आता पुतळे बसवले, लाइटिंग गेटिंग, रोड गिड, बर एकदम चांगले. पाणी वगैरे येते व्यवस्थित? पाणी गिरी व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे. बर, हवा आहे त्यांची. हवा आहे त्यांची. खोडपे सर पण इथं ताकद लावून आहेत. हा, ते तर आहेच म्हणा. मग काय होईल त्यांचं? सांगता येत नाही. सांगता येत नाही. त्यांचा ढाव लागणार नाही इथं. शरद पवारांनी आज सभा घेतली त्यांच्यासाठी, मग काय वाटतं, येतील निवडून? नाही येणार. बर, दादा काय वाटतंय, हवा कुणाची आहे? इथलं नाही आहे मी. कुठले आहेत तुम्ही? मुक्ताईनगर. मुक्ताईनगर. काय म्हणजे इथं रक्षा खडसे येतील का? रोहिणी खडसे रोहिणी खडसे येतील का? 100% येतील. येस. बर, ही सगळी मंडळी येतं. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे? गिरीश महाजन. गिरीश महाजन. 2 मिनिटं थांबून बोला. 2 मिनिटं थांबून बोला. काय काय कामं झाली ते सांगून भरपूर कामं केली आमच्या गावात, खेळगावला, नंदीची खेळगावला. बर, काय काय कामं झालीत? पूल झाला, पूल झालाय, आरोग्य केंद्र झालं मोठं, आरोग्य केंद्र उभारलंय. गाव कसं आहे तुमचं? गाव एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहे. हो. बर, आणि इथलं काय सांगाल, एवढी गर्दी कशासाठी? काय शरद पवारसाठी ते, शरद पवारांसाठी आज सभा घेतायत ते, सभा घेतायत खोडपे सरांसाठी. खोटे सरांची सभा घेतली, आम्ही गिरीश महाजन यांचे कट्टर आहे. कट्टर आहे, त्यांनाच मतदान करणार. बर, कुणाची हवा इथं? मला बोट पडत नाही. बर, हो दादा, कुणाची हवा आहे? हवा कुणाची? गिरीश भाऊ. गिरीश भाऊ येतील का निवडून? मग कशामुळे येतील? विकास केलाय त्यांनी. मग बर, काय काय झाला विकास? काय नाही झालाय. मग रोड झाले, रोड झालाय, पुतळ्याचं काम झालं, बर, शॉपिंग कॉमचं काम झालं, बर, सोनबली डेव्हलपमेंट झाली, बर, जामनेरला पर्यटन स्थळ नव्हतं, ते स्थळ निर्माण झालं. भाऊच येणार आहे. भाऊच येणार आहे. बर, आणि खोडपे सर? खोडपे सर तर टफ आहे, पण इतकी नाहीये. भाऊ इजी निघून जातील. इजी निघून जातील. बर, उमेदवार पाहिजे सोबत. हा, कोण ना कोणी उमेदवार पाहिजे. बरं, महाविकास आघाडीकडे दुसरा उमेदवार नव्हता का? खोडपे सरांना घेतला? कोणीच नाहीये, सर्व थकून गेले. थकून गेले. बर, गिरीश भाऊ येतील. बर, जामनेर शहरात आहोत आपण आणि जामनेर मधल्या जनतेशी आपण संवाद साधतोय. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे? तुतारी. तुतारी. का बरं तुतारीची हवा आहे?
लोकांची इच्छा आहे बा तू तरी वाजवायला पाहिजे. वाजवायला पाहिजे. बर का आता असं का गिरीश महाजन आम्ही लोक असं का तसं काय लोक थोडी गुलाम थोडी लोक ज्याचं त्याचं हे मत आहे. प्रत्येक जण आपला मालक आहे. काही कोणाचे खाऊन घेऊन दबलेली नाही लोक. बरोबर आहे की जे दबलेले ते बोलतील. आता आमच्या हरकतचं काही घेणं देणं नाही. आम्ही तू तरीच वाजवू. खोडपे सर येतील निवडून. यायलाच पाहिजे वाटतंय बा लोक खेड्यापाड्यावर चांगलं वातावरण. खेड्यापाड्यातून त्यांना मतदान होईल चांगलं होईल. हो बर दादा तुम्ही काय सांगाल? आम्ही काय बोलत नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. का बरं? आम्हाला राजकारणाची काही घेणं देणं नाही. पण तुमच्या शहराचा विकास झालाय का? झालेला आहे आमच्या शहराचा विकास. कोणी केला शहराचा विकास? आम्ही तर आमच्या महाजनांच्या मागेच आहे. महाजनांच्या मागे. बर बर गिरीश महाजनांनी कामं केलेली आहेत का? आता तुम्ही फिरा तुम्ही बघा ना तुम्हाला जास्ती कळीन. थोडा खेड्यावर जा कुठे धरणं झाले का काही झाला का ते सगळं कळीन. दिसतंय बऱ्यापैकी म्हणजे कसं तुम्हाला दिसतंय ते बरं मान्य आहे. बर बर ठीक आहे. ही सगळी जनता होती. दादा तुम्हाला काय वाटतंय? अरे मी भुसावळचा मी काय सांगू येतलं. भुसावळचे तुम्ही? भुसावळला कोण आहे कोणामध्ये लढत आहे? भुसावळले पाहू आता तिथे गेल्यावर कोण आहे पण तिथं हे नाही माहिती. बर जामनेरमध्ये फिरतोय. जामनेरमध्ये फिरताना आपण एका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे सर्व साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. दादा काय सांगाल हवा कुणाची? हवा इथे गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ महाजन का बरं त्यांची हवा आहे? कामं एवढे कामं केले एवढ्या वर्षात. कामं केलेत भरपूर कामं झाली. कामं झाली काय काय कामं झाली थोडाफार आढावा. सोनबळलीचा विकास झाला. गावागावात पाणी रस्ते चकाचक भरपूर विकास. स्वच्छता आहे का गावात? पण स्वच्छतेची थोडी तक्रार आहे पण तेही होईल. तेही होईल. बर पण ग्रामविकास मंत्री आहेत साहेब. काम चांगलं आहे ना भाऊचं काम चांगलं आहे. बर दादा तुम्ही काय सांगाल कसा विकास झालाय जामनेरचा? जामनेरचा विकास चांगला आहे. चांगला झालाय. हो हो. काय काय सुविधा उपलब्ध आहेत तुमच्या इथे? आमच्या इथे काँक्रीट रस्ते वगैरे सोनबर्डीचा विकास सांगितला. जामनेरचा थोडा भाग हे सोडला तर ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सुविधा आहेत का? हो आहेत. आहेत. किती हॉस्पिटल असतील साधारण म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक एक किती बेडचं हॉस्पिटल आहे साधारण? साधारण मला वाटतं इथं 70 ते 80 असतं. 70 ते 80. बर आणि शैक्षणिक सुविधा काय उपलब्ध आहे इथं प्रत्येक शहरामध्ये किंवा गावागावामध्ये खेड्यांमध्ये? प्राथमिक पासून ते उच्च शिक्षण आहे का इथे उपलब्ध का? हा पण पाहूरमध्ये नाहीये. आम्ही आता तिकडनंच आलो. तिकडची सर्व मुलं इकडे येतात शिक्षणासाठी. कसं बघता? नाही जामनेर तर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. शिक्षणाची पंढरी म्हणून सगळं शिक्षणाचं मोठं हब इथंच आहे. हो हो. म्हणजे मतदारसंघातले जेवढे पण खेड्यापाड्यातली लोक असतील ते सगळे इथंच येतात. जिल्ह्यात तर शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर जामनेर टॉप बेस्ट आहे. बर पण काय सांगाल दादा खेड्यापाड्यांमध्ये प्राथमिक शाळा आहेत का या भागातल्या? नाहीये. बर मग काय वाटतं यंदा खोडपे येतील का गिरीश महाजन येतील? खोडपे सर येतील. खोडपे सर येतील. काय वाटतं कशामुळे येतील? आम्ही खोडपे सर आम्ही 30 वर्षापासून गिरीश महाजनच्या सोबतच होतो. त्यांनी काय विकास केला त्यांचा जर विकास झाला असता तर आम्ही सोडलं असतं का? भाजप सरकार सोडलं असतं का? नाही म्हणजे खोडपेंना तिकीट नाही मिळालं म्हणून त्यांनी भाजप सोडलं? नाही 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 खोडपेचं तिकीट आमदारकीचं तिकीट होतच नाही त्यांना त्याच्याबद्दल नाही सोडले. मग कशामुळे सोडलं? नाही 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 ते हे कसे हे जे चेले चपाटे होते ना मग गिरीश महाजनचे हे फक्त ते असं स्वतःला गिरीश महाजन समजत होते. बर गिरीश महाजन समजा असं वाटत होतं त्यांना की बा आम्हीच गिरीश महाजन आहे. बर म्हणजे तिकीट न आकारल्यामुळे असं सोडणे केलं? नाही नाही त्यांचा तिकीटचा काही संबंध नव्हता. बर नाही. तुम्हाला काय वाटतं दादा? गिरीश भाऊ महाजन झालीत कामं? वैद्यकीय सेवा जास्त प्रमाणात. काय काय? वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडतात. नाही अपुऱ्या नाही. वैद्यकीय सेवा गिरीश भाऊच्या माध्यमातून होतात. त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पूर्ण होतात. काय आतापर्यंत जामनेरमध्ये किती बेडचं हॉस्पिटल तयार झालं आहे? ना भरपूर सुविधा आहे वैद्यकीय सुविधा. हा काय झालं तुम्ही हसले? असं एकही हॉस्पिटल तयार नाही झाली. तयार झाले असते तर असे दिवस आले असते का? एवढं पायापाय केले असते. 30 वर्षाचा विकास कुठे केला तुमचा? तुमचं जर एवढं जर तुम्ही केलेलं असतं हॉस्पिटल वगैरे असते तुमचा 30 वर्षाचा विकास कुठे गेला असता? कुठे जातात जामनेर मधली लोक जर हॉस्पिटल नाही येतात? ते तर बिचारे जिथं असेल तिथं जातात ना. बरं इथं उपजिल्हा रुग्णालय आहे त्याची काय परिस्थिती आहे? चांगल्यापैकी सुविधा आहे. चांगल्यापैकी सुविधा आहे का? सुविधा नाही काहीच सुविधा नाही. 50 बेडचं
इथं डॉक्टरच नसतो. बर डॉक्टर नसतो. हा बर खरं आहे का दादा? डॉक्टर नसतोय खरं? एनी टाइम डॉक्टर अवेलेबल असतो. असतो ते म्हणतात नसतो, तुम्ही म्हणताय असतात. त्यांना ते पाहत नसतील. बर इथं बरं हे आहेत का आपले? आम्ही भाजप सोडेलच नव्हतं. एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला तर तिथं 1.5 तास आम्ही थांबल्यानंतर जळगावला नेलं ते. बर ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता त्याला. बर ठीक आहे. एकूणच आज आपण जामनेर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. मतदारसंघाची खरी परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण स्थिती जी आहे ती जैसे ते आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, तसंच भाजपचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जनसामान्यांच्या मनामध्ये गिरीश महाजन यांचं नाव खरं तर कोरलं आहे असं म्हणावं लागेल. कारण की या ठिकाणाहून त्यांचा जो विश्वासू मतदार आहे तो आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. प्रत्येकांच्या ओठांमध्ये गिरीश महाजन यांचंच आपल्याला नाव पाहायला मिळालं. मात्र या मतदारसंघामध्ये खरी ताकद लावावी लागणार आहे ती मवियाकडून खोडपे सर हे रिंगणात आहेत आणि त्यांना आता या सर्व प्रचारादरम्यान त्यांचं स्वतःचं अस्तित्व या मतदारसंघामध्ये त्यांना उभं करायचं आहे आणि त्यासाठीच आता एकूण सर्व फळी जी आहे ती तयार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या मतदारसंघामध्ये अनेक अडचणी ही गिरीश महाजन यांच्या समोर देखील आहे. मराठा फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे यांचा फॅक्टर देखील या मतदारसंघात चालू शकतो असं देखील काहींचं मत आहे. तर काहींचं मत असं आहे की एकूणच दिलीप खोडपे हे जे आहेत ते पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे मवियाकडे एखादा सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळेच त्यांनी खोडपे यांना गळ घातली आणि आपल्याकडे त्यांनी वळवून घेतलं. एकूणच काय तर असं सगळा सामना या मतदारसंघात रंगणार आहे. त्यामुळे एक हाती वर्चस्व जरी आपल्याला प्रत्यक्षात ग्राउंडवरती गिरीश महाजन यांचं दिसत असलं मात्र येणाऱ्या 23 तारखेलाच आपल्याला स्पष्ट तो निकाल या मतदारसंघाचा पाहायला मिळणार आहे. जामनेर मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.